नमस्कार, मी साक्षी BDSC मधून. आज आपल्या इथे अथर्वची मम्मी आम्हाला भेट देण्यासाठी आली आहे. तर आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया. नमस्कार, मी अथर्वची मम्मी बोलते. हा अथर्व माझा 9th क्लासमध्ये BDS क्लासमध्ये आहे. या BDS क्लासमध्ये आल्यापासून त्याची प्रगती अभ्यासामध्ये चांगली झालेली आहे. अथर्वने आत्ताच नुकतीच त्याने स्कॉलरशिप एक्झाम दिलेली आहे, त्याच्यामध्ये चांगले गुण मिळाले. शिक्षकांच्या या मार्गदर्शनामुळे त्याला हा चांगले गुण मिळाले आहेत, त्याचा मला खूप आनंद होतो आहे. अथर्वचा या क्लासमध्ये आत्मविश्वास वाढत गेलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याने बौद्धिक विकास आणि वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये त्याचा एक्झाममध्ये त्याने पाया मजबूत केलेला आहे. अथर्वने या स्कॉलरशिप एक्झामसोबतच MPSC महाराष्ट्र टॅलेंट ही एक्झाम दिलेली आहे, त्याच्यामध्ये पण तो अव्वल मार्काने उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचसोबत त्याने संबोध एक्झामची एक्झाम दिलेली आहे, त्याच्यामध्ये पण तो उत्तीर्ण झाले. हे मार्गदर्शन ह्या शिक्षकांचे असल्यामुळेच त्याने ही प्रगती केलेली आहे. त्याचा आत्मविश्वास हा खूप वाढला आहे, त्याला अभ्यासात आता आनंद होत आहे, रस वाढू लागला आहे त्याचा. ह्या क्लासमध्ये त्याची ही प्रगती बघून खूप आनंद होत आहे. अथर्वचा बौद्धिक विकासासोबतच त्याचे इतर गुणही आम्हाला ओळखून आम्ही ह्या क्लासमध्ये त्याला प्रोत्साहन दिलेले आहे. आपण आता अथर्वची मम्मीचं तर सगळं ऐकून घेतलं. आता अथर्वचं पण आपण ऐकून घेऊ की त्याचा अनुभव कसा होता आता याचा. मी 8वीला हा क्लास जॉईन केला. 8वीच्या आधी मी कुठल्याच एक्झाममध्ये बसलो नव्हतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मला माहिती नव्हत्या. मी क्लासमध्ये आल्यावर मॅमने मला खूप साऱ्या एक्झाम्समध्ये बसवलं, जसे की संबोध आणि महाराष्ट्र स्कॉलरशिप, MPSC, आणि यावर्षी पण मी खूप सारे एक्झाममध्ये बसलो, जसे की होमी बाबामध्ये बसलेलो आहे. होमी बाबा सायन्स एक्झाम आहे एक. तर मी पाचव्या वर्षी मला खूप साऱ्या एक्झाममध्ये यश भेटला. मी पाचव्या वर्षी खूप साऱ्या एक्झाममध्ये भेटलो. या क्लासमुळे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा कॉन्फिडन्स भेटला. मला आता मी घाबरत नाही की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायला, आणि माझं ॲकॅडमिक पॉवर पण वाढलेली आहे. माझ्या स्कूलमध्ये पण चांगले मार्क येतात आणि मी हेच सांगतो की मॅमने माझं कॉन्फिडन्स वाढवलेला आहे एक्झामसाठी. मध्ये पण हेल्प भेटली आहे की स्कूलच्या परीक्षामध्ये पण हेल्प भेटली आहे, तिथे पण उत्तीर्ण झालं आहे, त्याबद्दल काय सांगायचं आहे? मॅम स्कूलचे एक्झामसोबतच ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेते. मला स्कूलच्या एक्झाममध्ये पण खूप मदत झालेली आहे. स्कूलच्या एक्झाम्समध्ये मॅम मॅथ्स सब्जेक्ट, सायन्स आणि सगळ्या सब्जेक्टमध्ये मॅम खूप सगळं कॉन्सेप्ट क्लिअर करते, लर्निंग करून घेते, टेस्ट घेते, रेग्युलर टेस्ट घेते. फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स नाही, मला स्कूलच्या एक्झाम्समध्ये पण खूप मदत झाली. माझा खूप सारे सब्जेक्टचे डाऊट क्लिअर करतात. BDSCची टीम, खूप सारे टीचर्स सब्जेक्ट बाकी सब्जेक्ट पण शिकवतात. अनिता मॅम मॅथ्स शिकवते आणि बाकी सब्जेक्ट पण शिकवतात, आणि खूप सारे टीचर्स आणि त्यांनी मला माझं डाऊट क्लिअर केले. मला रेग्युलर टेस्ट होतात, माझं काही डाऊट असले मी तिथे क्लिअर करतो. आमच्या इथे काही असं रट्टा मारण्याची गरज नाही पडत. आता मॅम असं डाऊट क्लिअर करते आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतात. इथे यायल्यावर कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यावर रट्टा मारायची गरज नसते. आपण पेपरमध्ये प्रश्न आला की आपण स्वतःहून लिहू शकतो, असं वाटतं की हात स्वतःहूनच चालतो. मॅम इथं रेग्युलर टेस्ट घेते आणि त्याचे रिझल्ट पण लगेचच भेटतात. आपल्याला समजतं आपली काय चूक आहे, आपण काय चुकीचं होतं, आणि त्याच्यावरती मॅम आपल्याला परत हे पण करते, प्रॅक्टिस पण करते, आणि एक्झाममध्ये चांगले गुण भेटतात आपल्याला. तुला आता बाकी स्टुडंट्सना काय मेसेज द्यायचे, म्हणजे तुला स्कॉलरशिपचा फायदा झाला आहे, तू स्कूलमध्ये पण उत्तीर्ण झालं आहे, चांगला मार्क्स मिळवलं आहे तुला, तर बाकी स्टुडंट्सना काय मेसेज तुला द्यायचं आहे, कसं आहे ते टीचर कसं मोटिवेट करत आहे, तुझं कसं झालं आहे ते थोडं तर कसं. जर तुम्हाला अभ्यास स्वतःहून करायचा असेल तर अनिता मॅम तुम्हाला मदत करेल. जर अभ्यास नसेल करायचा आहे तर तुम्ही कुठे पण जाऊन काहीच नाही होणार. जर तुम्हाला खरोखर अभ्यास करायचा असेल तर अनिता मॅम तुम्हाला हेल्प करेल आणि तुम्हाला जो गोल अचीव करायचा त्याच्यापर्यंत तुम्हाला पोचवायला मदत करेल. इतकंच सांगायचं. तर मला विचारायचं, बाकी पेरेंट्स हे बघतात की कुठे नंबर ऑफ स्टुडंट जास्त आहे, गर्दी जास्त आहे आणि तिथे पाठवतात. आमच्या इथे कसं इंडिव्हिज्युअल आहे अटेन्शन्स, आपली लिमिटेड 15 स्टुडंटची बॅच आहे, त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला की तिथे नाही पाठवतात, इथे पाठवलं आहे तुम्ही? गर्दीमध्ये पाठवून त्या मुलांकडे लक्ष राहते की नाही आपण हे करू शकत नाही. मोजक्यात विद्यार्थ्यांमध्ये टीचर व्यवस्थित लक्ष लागून देऊन त्यांचे प्रश्नांचे मार्गदर्शन व्यवस्थित करून त्यांचे प्रश्न सोडून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे आपण गर्दी आहे, पब्लिसिटी आहे, तिकडे पाठवावं असं नाही. त्यांच्याकडे व्यवस्थित प्रॉपर लक्ष देणं, त्यांचा अभ्यास करून देणं, त्यांचे टेस्ट घेणं,
हे महत्त्वाचं आहे. आता अथर्व आणि अथर्वसोबतची अशी क्लासमध्ये मुलं येतात, त्यांचा असा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्याकडून हे सगळं करून घेतं. त्याच्यामुळे आई पालकांना असं ते एकदम लक्ष देणं, असं प्रॉपर लक्ष देणं असं काही गरजच भासत नाही. सगळं करून टीचर हे ह्या क्लासमध्ये करून घेत आहेत. त्याच्यामुळे एवढं बिंदास असतो आम्ही, अभ्यास पूर्ण होतो आणि मुलं पण करतात, आनंद आणि हौशीने करतात मुलं. सगळं लक्षात येतात आणि लक्षपूर्वक ते अभ्यास करतात टीचर आणि ते करूनच घेतात. स्कॉलरशिप एक्झामला नका समजू तुम्ही कमी, 22 स्पर्धा परीक्षांमध्ये हीच घेईल हमी.